राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 5 लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त महत्त्वाचं लक्ष लागून असलेलं नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायला आता प्रशासन सज्ज झालेलं आपल्यासोबत स्वतः नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर आहेत। सर, सगळ्यांचं नागपूरकडे लक्ष लागलेलं आहे, ते राजकीय दृष्टीने असलं तरी आता ही निवडणुकीची प्रक्रिया तुमच्या मार्गदर्शनात पार पडते आहे। कशा पद्धतीने तुम्ही प्रशासन सज्ज केलं आहे? पहिल्या फेजमध्ये महाराष्ट्रामधले जे 5 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहेत त्याच्यामध्ये 2 नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मागच्या 1.5-2 महिन्यापासून सगळे अधिकारी कर्मचारी दिवस रात्र काम करत आहे आणि उद्या तो दिवस आहे ज्या दिवशी पूर्ण नागपूर जिल्हा हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा महोत्सव साजरा करणार आहे आणि अत्यंत आम्हाला आनंद होतो की तयारी पूर्णपणे झालेली आहे। जवळपास 22,000 ते 25,000 पोलिंग ऑफिसर आणि कर्मचारी या प्रक्रियेमध्ये तत्पर आहेत आणि जवळपास 8,000 ते 10,000 पोलिसमॅनसुद्धा याच्यामध्ये आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला केंद्राने पण CAPFच्या कंपनीज दिलेल्या आहे आणि आपण बघत असाल आज डिस्पॅच सुरू झालेला आहे। आज दुपारपर्यंत सगळ्या पोलिंग पार्टीज EVM आणि साहित्य घेऊन पोलिंग स्टेशनला पोहोचून तिची तयारी पूर्ण सुरू होईल। आमची तयारी पूर्ण झालेली आहे। फक्त आता नागपूरकरांना एक विनंती आहे की जे आमच्या टीमनी एक मिशन ठेवलेलं आहे, मिशन डिस्टिंक्शन, त्याच्यामध्ये आमचं ध्येय आहे की कमीत कमी 75% मतदान नागपूरकरांनी करून आमच्या जिल्ह्याला, नागपूर जिल्ह्याला आपल्या डिस्टिंक्शनमध्ये पास आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं आहे। त्यामुळे उद्या कसलंही एक्सक्यूज न देता, सुट्टी आहे, वीकेंड आहे, लॉंग वीकेंड आहे, तसं काहीच आम्हाला एक्सक्यूज न देता घरून स्वतःचे नातेवाईक, भाऊ बहिणी, सगळे पडोसी सगळ्यांनी बाहेर पडून जवळच्या ज्या मतदान केंद्रावर आपलं नाव नोंदणी झालेलं आहे ते जाऊन मतदान करावं आणि आमच्या नागपूरला डिस्टिंक्शनमध्ये आपण पास करायला पाहिजे। सर, ही मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता आपण प्रयत्न केलात, मात्र गरमी आहे सर, या गरमीच्या तडाख्यापासून नागरिकांना मतदान केंद्रावर काही सुविधा देण्यात येणार नाही। याच्यामध्ये आपण 2-3 प्रकारच्या सोयी केलेल्या आहे। एक तर वेटिंग रूम आपण ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी स्पेअर रूम आहेत तिथे वेटिंग रूम केलेला आहे जेणेकरून लोकांना रांगेत न लागता त्या रूममध्ये बसून जेव्हा नंबर येईल त्या वोटिंग करून आपल्या घरी परत जाता येईल। ज्या ठिकाणी रूम्स अवेलेबल नाही तिथं आम्ही टेंट टाकलेले आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि कोणाला चक्कर वगैरे झाले तर ग्लुकोजसुद्धा अरेंजमेंट केलेली आहे, मेडिकल किट आपण ठेवलेली आहे, त्यामुळे व्हॉलंटियर्स आपण ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर व्हीलचेअर्सची सोय आपण केली आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे कमिशननी 21 प्रकारच्या बेसिक फॅसिलिटीज ज्या पोलिंग स्टेशनवर द्यायला हवं त्या सगळ्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि माझी विनंती आहे की दुपारची वाट न पाहता जर नागरिकांनी, मतदातांनी जर सकाळी 7ला 8ला निघाले तर ऊन पण राहणार, लवकर आपलं मतदान करून आपण फ्री पण होऊ शकता। त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी लवकर मतदान करावं आणि जर गर्दी झाली त्याची अरेंजमेंट करण्यासाठी सुद्धा आपण सुविधा आपण आपल्या पोलिंग स्टेशनला केलेल्या आहेत। सर, ही सगळी प्रक्रिया विश्वासार्हतेनं पार पडावी याकरता कुठल्या खबरदारी तुम्ही घेता? उद्या तुम्ही स्वतः फील्डवर असणार आहात? नाही, मागच्या 1.5-2 महिन्यापासून जेव्हा आपण इलेक्शन म्हटलं की याच्यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जोपर्यंत कम्युनिकेशन चांगलं आहे तोपर्यंत कसल्याच प्रकारे, त्यामुळे प्रत्येक स्टेप्सला स्ट्रॉंग रूम उघडणे, मीटिंग्स घेणे, आम्ही दररोज पॉलिटिकल पार्टी आणि जे कॅन्डिडेट, स्पेशली जे 27 कॅन्डिडेट 26 कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासोबत आमचं प्रत्येक स्टेपला त्यांना आम्ही बोलून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना प्रोसेस समजवून सगळं आपण करत असल्यामुळे आत्तापर्यंत चांगलं कम्युनिकेशन आहे आणि कसलाच इश्यूज त्यांना पण नाही आले आणि आम्हालाही नाही आले। आजही जेव्हा सकाळी स्ट्रॉंग रूम आपण उघडतो पोलिंग मशीन्स देण्यासाठी तेव्हाही पॉलिटिकल आणि कॅन्डिडेटचे प्रतिनिधी येत असतात, सगळं व्हिडिओ कॅमेरामध्ये होत असतं, CCTV आहे, वेबकास्टिंग्स आहे, पोलीस लोक आहे, त्यामुळे आणि जे ECIचं मॅन्डेट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फ्री अँड फेअर इलेक्शन्स आपल्याला करायचं आहे, त्यासाठी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन हे कटिबद्ध आहे। नक्कीच आपण पाहतोय की उद्या पार पडणारी ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि या प्रक्रियेवर कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही किंवा या प्रक्रियेच्या सुरक्षेला कुठलाही धोका होणार नाही या दृष्टीने जे आहे ते प्रशासन काळजी घेतात। ही सगळी काळजी घेत असताना मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यावर स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत, ते उद्या सकाळपासून जे आहे ते फील्डवर असणार आहेत आणि मतदानाची टक्केवारी वाढेल आणि नवमतदार या प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होईल या दृष्टीने ते प्रयत्न करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।